नमस्कार, मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे. नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे भाग 9. संकेत सुद्धा हतबल झाला होता. आई वडिलांचा अपमान त्याला सहन होत नव्हता. शेवटी संकेत म्हणाला, काका, तुम्ही मला काय बोलायचं ते बोला, माझ्या आई वडिलांना काही बोलू नका. स्वराचे वडील त्वेषाने म्हणाले, खान तशी माते, मी तुला पहिल्यांदाच पाहिलं तेव्हाच ओळखलं होतं तू कसा आहेस. चला चालते व्हा घरातून, पुन्हा तोंड नका दाखवू. संकेतला किती दिवसाने बरं वाटलं. स्वराशी भेट झाली होती आणि आई वडिलांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे त्याच्यात बळ आले होते. कुठे ना कुठे त्यालाही मनात वाटत होतं की स्वराचे वडील लग्नाला मान्यता देणार नाही, पण तरीही देवाकडे प्रार्थना करत होता, काहीतरी चमत्कार होवो. स्वराचे बाबा गावावरून परतले. त्यांचा मूड खराब होता, काहीतरी बिनसलं होतं, पण ते स्वराच्या आईशी काहीच शेअर करायचे नाही. बायको म्हणजे घरात फक्त काम करणारी मशीनच. तिने काही बोलायचं नाही. जे काम सांगितले जाईल ते तिने गपगुमान करायचं. तिला स्वराच्या लग्नाचा विषय काढायचा होता, पण त्यांचा पारा चढला होता म्हणून ती गप्प बसली. 2 दिवसांनी संकेतच्या आईने फोन केला. स्वराचे बाबा आले असतील तर आम्ही येतो, पण स्वराच्या आईने मना केले. आता जरा थांबा, थोड्या दिवसाने मीच फोन करते, तेव्हा तुम्ही या. आता स्वराच्या आईची अग्निपरीक्षाच होती. कसं सांगावं ह्या माणसाला? सांगावं तर लागणार होते, पण त्यांचा दरारा इतका होता की त्यांच्या समोर बोलायची सुद्धा भीती वाटायची. तिने मनाशीच ठरवलं, आज काहीही करून सांगायचं. स्वराचे बाबा जेवत होते. तिच्या आईने छान त्यांच्या आवडीचं जेवण बनवलं होतं. जेवत असताना त्यांच्या दाताखाली खडा आला. त्यांनी सरळ स्वराच्या आईच्या अंगावर ताट भिरकावून लावले आणि तिच्यावर हात उचलणार तोच स्वरा धावत आली. त्यांनी स्वराच्याच मुस्काटात लावले आणि रागारागाने बाहेर निघून गेले. दोघी मायालेकी रडू लागल्या. हा अन्याय लग्न झाल्यापासून सहन करत होती ती. कुठेतरी आशा होती हा अत्याचार संपेल, पण कसलं काय? स्वरा आईला विचारत होती, आई, का राहते असल्या माणसाबरोबर ज्याला नीट वागताही येत नाही? किती हा राग बाबांचा. त्यांना काहीच वाटत नाही का असे विचित्रपणे वागताना? आई म्हणाली, हो ग स्वरा, खरंच बरोबर बोललीस तू. मी का सहन करत गेले मलाच समजलं नाही. 4 लोकांच्या भीतीपोटी असं आयुष्य मीच निवडलं. माझी चूक आहे. त्यामुळे तुम्हा पोरींना सुद्धा हेच आयुष्य जगावं लागत आहे. लग्न झाल्यापासून हेच सुरू आहे. मी कुठे बाहेर जायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, माझ्या माणसांनी घरात यायचं नाही. दिवसभर फक्त काम आणि काम. तुझ्या आजीने तर अगदी 7 जन्माची दुश्मनी काढल्यासारखी मला वागणूक दिली. मारहाण, शिव्या गाळ्या तर रोजच. ताटात शिळं अन्नच असायचं. तिने वापरलेल्या जीर्ण झालेल्या साड्या घालायच्या. उठता बसता फक्त माझा आणि माझ्या माहेरच्यांचा उद्धार. तुझा जन्म झाला आणि तुझी आजी देवाघरी गेली, तेव्हापासून तर तुझ्या बाबांनी एक दिवस सुखाचा जाऊ दिला नाही. तेच त्यांच्या डोक्यात बसले. आधीच त्यांना मुली नको होत्या आणि हे असं झालं. त्यानंतर माझ्या माहेरच्यांशी सर्व संबंध तोडायला लावले. माझे बाबा तेव्हाच मला बोलत होते, घटस्फोट घे, पण तेव्हा मी अडून बसले. मला अनामिक भीती वाटत होती.
नवऱ्याला सोडून आयुष्य काढणे हा विचार स्वप्नात सुद्धा नाही करू शकत. माझ्या आई बाबांनी माझे हात जोडले. सोड ह्या माणसाला, हा तुला कधीच सुखी नाही ठेवणार. पण तेव्हा मी त्यांचे काहीच ऐकले नाही. मी माझ्या मतावर ठाम राहिले. माझे आई बाबा देवाघरी गेले तरी ह्या माणसाने मला जाऊ दिले नाही, शेवटचं पाहू दिलं नाही. खरंच पाषाण हृदयी माणूस. आता असं वाटतं तेव्हा आई बाबांचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. मी खूप मोठी चूक केली. माहेर संपलं आणि माझं सासर सर्वस्व मांडलं मी. पण काही उपयोग नाही. आज तागायत एकदाही माझ्याशी नीट बोलला नाही. कधी हौस नाही, काहीच नाही. भीतीपोटी फक्त जगते. माझ्यामुळे तुमचीही तीच अवस्था. तेव्हा मी धाडस केले असते तर कदाचित हे दिवस पाहावे लागले नसते. एखाद्याला घाबरत घाबरत जगणं ह्यापेक्षा वाईट आयुष्य काय असेल. आयुष्य थोडं असलं तरी चालेल, पण स्वतंत्रपणे जगता यावे. स्वतःचं आयुष्य मनमुरादपणे जगता यावे ह्यासारखे सुख नाही. ह्या सुखापासून मी वंचित राहिले, पण तुला नाही राहू देणार. तुझं भविष्य संकेत बरोबर सुंदर असेल ह्याची मला खात्री आहे. तुला हवं तसं आयुष्य जगता येईल. माझ्यासारखं आयुष्य माझ्या मुलीच्या वाट्याला नको. तुला हवं तसं जग स्वरा. एकच आयुष्य आहे. माझ्यासारखं मन मारून जगू नको. दिलखुलासपणे जग. मी तुझ्या पाठीशी आहे. स्वराचे डोळे पाणावले. तिने विचारलं, आई, बाबा परवानगी देतील लग्नाला? स्वराच्या आईने तिच्या डोक्यावर हात ठेवला, जणू काही आशीर्वाद देत होती. स्वराच्या बाबांना कसं सांगायचं हा एक मोठा प्रश्न होता. पण आता सांगावे लागणारच होते. त्याशिवाय पर्याय नव्हता. स्वराचे बाबा आल्यापासून सतत फोनवर कोणाशी तरी बोलत होते. फोन आला की अजून चिडचिड करत होते. कोणाचा फोन होता माहीत नाही. फोन आला की सरळ बाहेर निघून जायचे. हल्ली प्रॉपर्टी वगैरे ह्याबाबत चर्चा करत होते. नीट कळत नव्हतं नक्की कोणाशी बोलत आहेत. स्वराच्या वडिलांची संपत्ती बऱ्यापैकी होती. गावी शेती, बंगला, सर्व काही. मग नक्की काय चालू आहे हे काही कळेनासे झाले होते. स्वराच्या आईने आज ठरवलं होतं स्वराच्या लग्नाचं बोलावं. स्वराचे बाबा पेपर वाचत बसले होते. स्वराची आई येताच त्यांनी भारदस्त आवाजात विचारले, काय काम आहे? काय बोलायचं आहे? बोल आणि निघ. आई म्हणाले, स्वराच्या लग्नाविषयी बोलायचं आहे. बाबा, तिच्या लग्नाचं मी बघेल. बाप आहे तिचा मी. तू ह्या बाबतीत काहीच बोलायचं नाही. आई म्हणाले, अहो पण ऐका तरी. मध्येच स्वराच्या आईचं बोलणं कापत म्हणाले, एकदा सांगितलं ना, मी बाप आहे तिचा. पुढे बोलायचं नाही तू. निघ आता. हे ऐकताच स्वराच्या आईला काही सुचलं नाही. स्वरा सुद्धा लपून ऐकत होती. पण काय त्यांना काही ऐकूच नव्हते घ्यायचे. ते बोलतील तेच करायचं. स्वराला रडूच येऊ लागले. स्वराच्या आईला माहीतच होतं की तिचे बाबा काही ऐकून घेणार नाही. तिला शेवटचा पर्याय उरला. तिने संकेतच्या आईला फोन लावला. स्वराचे बाबा काही माझं ऐकत नाही. तुम्ही उद्या या. कदाचित तुमचं ऐकतील असे सांगितले. संकेतचे आई, वडील आणि संकेत दुसऱ्या दिवशी तिच्या बाबांशी बोलायला आले. स्वराचे बाबा फोनवरच होते, कोणाशी तरी बोलत. संकेत आला आणि त्याच्या पाठोपाठ त्याचे आई बाबाही आले. संकेतला त्यांनी प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. त्यांनी त्याला ओळखलं. त्याच्या पाठोपाठ त्याचे आई बाबा आले. स्वराच्या वडिलांनी फोन ठेवला. स्वराचे वडील म्हणाले,
तू तोच ना ज्याने स्वराला दवाखान्यात आणले होते? संकेत म्हणाला, हो काका, तो मीच. आणि हे माझे आई वडील. स्वराचे वडील म्हणाले, काय काम आहे? कशासाठी आला आहेस? तोच स्वराची आई किचन मधून बाहेर आली आणि तिने त्या लोकांना बसायला सांगितले. स्वराच्या वडिलांनी तिला रागातच पाहिले. ती पुन्हा आत निघून गेली. एव्हाना संकेतच्या आई वडिलांना स्वराच्या वडिलांची वागण्याची पद्धत कळली होती. संकेतच्या वडिलांनी विषय काढला, मी संकेतचा बाबा. खरं तर आज मी तुमच्या मुलीचा हात माझ्या मुलासाठी मागायला आलो आहे. हे ऐकताच स्वराचे वडील भडकले. काय? कोण? कुठले तुम्ही? ओळखीचे ना पाळखीचे? आणि सरळ सरळ माझ्या मुलीला लग्नाची मागणी घालण्यासाठी आले? काही लाजबीज आहे की नाही तुम्हा लोकांना? संकेतचे वडील म्हणाले, अहो भाऊ, जरा शांत व्हा. आम्ही चांगल्या घरातले आहोत. माझ्या मुलाला तुमची मुलगी पसंत आहे, म्हणून आम्ही फार आशेने आलो आहोत. स्वराच्या वडिलांनी स्वराला आवाज दिला. स्वराचे वडील म्हणाले, काय ग पोरी, काय बोलत आहे ते? खरं आहे का? स्वरा घाबरली. वडिलांचा पारा चढला होता. ती तत पप करू लागली. तोच संकेत म्हणाला, काका, मला आवडते स्वरा. तिला ह्याबद्दल काहीच माहीत नाही. तोच स्वराचे वडील बोलले, तू तोंड बंद ठेव. तुमच्यासारखी मुलं आमच्या पोरींना नादाला लावतात. कॉलेजमध्ये तिला मी प्रेम करायला नाही पाठवलं, अभ्यास करायला पाठवलं होतं. आणि वरून तुझे आई वडील खुशाल आले आहेत. बरंच स्वातंत्र्य दिलं आहे तुला तुझ्या घरच्यांनी. संकेतच्या वडिलांना बघून ते म्हणाले, तुम्ही तुमच्या पोराला समज द्यायची सोडून इथे मागणी घालायला आला आहात. तुम्हीच लाडावला आहे पोराला, म्हणून इथपर्यंत मजल गेली त्याची. मला तुम्ही आणि तुमचा मुलगा पसंत नाही. माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलाशी अशक्य. त्यामुळे निघा तुम्ही आता. कृपा करून पुन्हा दारात येऊ नका, असे म्हणत त्यांनी दोन्ही हात जोडले. संकेतचे वडील म्हणाले, थोडं शांत डोक्याने विचार करा. तुम्ही असा निर्णय नका घेऊ. आम्ही तुमच्या मुलीला राणीसारखी ठेवू. तिला कधीच काही त्रास होणार नाही. बघा, विचार करा. जमेल तितक्या मवाळकेत ते बोलत होते. स्वराची आई समजावण्याच्या सुरात तिच्या बाबांना बोलू लागले, अहो विचार करा. संकेत चांगला मुलगा आहे. आपली मुलगी खुश राहील. स्वराची आई मध्ये बोलली. ह्याचा राग तिच्या बाबांना आला. रागाने कटाक्ष टाकत म्हणाले, तू तोंड बंद ठेव आता. एकही शब्द बोलू नको, नाहीतर माझ्या इतकं कोणी वाईट नाही. संकेतचे वडील म्हणाले, अहो भाऊ, ही काय पद्धत झाली ताईंशी असं बोलायची? स्वराचे बाबा म्हणाले, माझ्या घरी येऊन मला नका शिकवू पद्धत. स्वतःच्या मुलाला संस्कार दिले असते तर असे दुसऱ्यांच्या मुलीवर डोळा नसता ठेवला. संकेतचे बाबा म्हणाले, माझ्या मुलाला उत्तम संस्कार दिले आहेत आणि स्वरावर खरं प्रेम करतो म्हणून त्याने आम्हाला सांगितलं आणि त्यासाठी आम्ही लग्नाची मागणी घालायला आलो होतो. स्वरा फक्त रडत होती. तिला काहीच सुचत नव्हतं. संकेत सुद्धा हतबल झाला होता. आई वडिलांचा अपमान त्याला सहन होत नव्हता. शेवटी संकेत म्हणाला, काका, तुम्ही मला काय बोलायचं ते बोला. माझ्या आई वडिलांना काही बोलू नका. स्वराचे वडील त्वेषाने म्हणाले,
खान तशी माती. मी तुला पहिल्यांदाच पाहिलं तेव्हाच ओळखलं होतं तू कसा आहेस. चला चालते वा घरातून, पुन्हा तोंड नका दाखवू. संकेत स्वराकडे पाहू लागला. तोच स्वराचे वडील ओरडले, स्वरा रूममध्ये जा. स्वरा रडत रडत आत निघून गेली. संकेतसाठी सर्वच संपलं होतं. स्वराची आई हात सोडून माफी मागत होती. संकेतचे आई वडील निघून गेले. सगळं काही विचित्र झालं होतं. स्वरा आईला बिलगून रडू लागली. आज तिने संकेतला नेहमीसाठी गमावले होते. संकेतच्या आई वडिलांचा खूप अपमान केला होता. स्वराची आई सुद्धा रडत होती. संकेत सारखा मुलगा निघून गेला. काय उरलं होतं? फक्त काळोख दिसत होता. इथे संकेत सुद्धा रडू लागला. आईला बाबांना माफी मागू लागला. माफ करा बाबा, माझ्यामुळे तुमचा अपमान झाला. सॉरी बाबा, सॉरी आई. त्याचे बाबा त्याला धीर देत होते. संकेत, काहीतरी मार्ग निघेल बाळा, शांत हो. संकेत म्हणाला, नाही बाबा, आता काही मार्ग नाही. नका मला खोटी आशा दाखवू. सर्वच संपलं आहे. आज मी मान्य केले आहे, स्वरा माझ्या आयुष्यात नाही येणार. पण बाबा, ती माझ्या आयुष्यात आली नाही तरी तीच माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम असणार. तिच्याबरोबर जगू नाही शकत, पण मी तिच्या आठवणीत जगणार. बाबा, मी आता तिच्या आठवणीत जगणार. मी आशा करणं आता चुकीचं आहे, जी कधी मला भेटणार नाही. त्याने मला आयुष्यभर त्रासच होईल. मला लग्न करायचं होतं, पण माझ्या नशिबी माझ्या प्रेमासोबत आयुष्य काढणं नाही. खूप कम नशिबी आहे मी ह्या बाबतीत. संकेत पूर्णपणे आतून कोसळून गेला होता. तो स्वतःला सावरण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. आई बाबांना लेकाला होणारा त्रास बघवत नव्हता. ते देखील हतबल झाले होते. स्वराचे वडील अडून बसले होते. त्यांनी जर परवानगी दिली असती तर सर्वच जुळून आले असते, पण त्यांनी तर अपमानास्पद वागणूक दिली. स्वराच्या वडिलांचा हेकेखोर स्वभाव कोणालाही आवडला नाही. इथे स्वराच्या वडिलांनी तर अजूनच कहर केला. काय केलं स्वराच्या वडिलांनी पाहू पुढच्या भागात. क्रमश. कथालेखन अश्विनी ओगले. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भाग आवडल्यास लाईक शेअर जरूर करा. तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद.